रुमाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण घरच्या साहित्यात कमी सामानामध्ये अगदी स्वादिष्ट मिठाई इथे तयार केलेली आहे। रक्षाबंधन जवळ येते आणि बाहेरून मिळणाऱ्या मिठाया महाग तर असतातच, पण ती मिठाई फ्रेश असते असं नाही। त्यामुळे आपण घरच्या घरीच ही मिठाई इथे तयार केलेली आहे आणि इतकी छान बनते ना की मस्त तोंडात टाकताच विरघळणारी ही मिठाई तयार होते। तुमच्या घरी कोणी पाहुणे येणार असतील किंवा सणाच्या दिवशी तुम्हाला काहीतरी गोड हवं असेल तर तुम्ही ही झटपट मिठाई तयार करू शकता। इतकी ही झटपट तयार होते। चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवरती इथे मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपल्याला एक मोठा चमचा तूप घालायचा आहे। तुपाचा वापर आपण 1 चमचाच करणार आहोत, जास्त तूप इथे वापरायची गरज नाही। आणि त्यानंतर इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। हा बारीक रवा मी इथे वापरलेला आहे। या मिठाईसाठी आपण बारीक रव्याचाच वापर करायचा आहे। अगदी स्मॉल साईजचा रवा असतो ना, 0 साईज रवा म्हणतात, तोच आपण रवा इथे वापरणार आहोत। आणि तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर मिक्सरमध्ये याला फिरवून घेऊन तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता। आता लो फ्लेमवरती आता इथे मी 3 ते 4 मिनटं छान भाजून घेणार आहे। रव्याचा कच्चेपणा पूर्णपणे जाईपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत। तर रव्याला भाजायला फारसा वेळ लागत नाही। एक मात्र लक्षात ठेवा, आपल्याला रव्याचा कलर चेंज करायचा नाही आहे। 2 ते 3 मिनटं आपल्याला लो फ्लेमवरती छान भाजून घ्यायचा आहे। रवा आपला इथे भाजला गेलेला आहे आणि त्यानंतर इथे मी अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे। अर्धी वाटी मैदा घेऊन आपल्याला सुद्धा हे 2 मिनटं छान परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे। स्लो गॅसवरतीच आपल्याला 2 मिनटं छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर इथे मी अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट घातलेला आहे। तुमच्याकडे जर डेसिकेटेड कोकोनट नसेल, सुक्या नारळाची वाटी घेऊन आपल्याला किसून ते मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। आणि तो चुरा जरी तुम्ही याच्यामध्ये घातलात ना तरीही चालेल। सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपल्याला फार वेळ भाजत बसायचं नाही आहे, फक्त 3 ते 4 मिनटं आपल्याला पुन्हा हे भाजून घ्यायचं आहे। थोडा कच्चेपणा जाईपर्यंत आपण ह्याला भाजून घेणार आहोत। तर हे मिश्रण तयार होते तोपर्यंत आपण ह्याला लागणारा पाकसुद्धा तयार करून घेऊया। तर एका साईडला इथे मी पाकसुद्धा तयार करून घेते। आपल्याला पाक हा 1 तारी 2 तारी करायचा नाही आहे, फक्त साखर विरघळून घ्यायचं आहे। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि त्यानंतर अर्धी वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे। हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। लो फ्लेमवरतीच आपल्याला ही साखर विरघळून घ्यायची आहे आणि अजिबातसुद्धा गॅस फास्ट करायचा नाही आहे, नाहीतर साखरेचा पाक तयार होईल आणि मिठाई आपली अजिबातही बरोबर होणार नाही, ती कडक होऊन जाईल। त्यासाठी आपल्याला लो फ्लेमवरती फक्त साखर विरघळून घ्यायची आहे। तुम्ही ते बघू शकता बघा, साखर आपली इथे विरघळलेली आहे। आता मी इथे खाण्याचा रंग वापरते, तर हिरवा रंग इथे मी वापरते, त्यामुळे मिठाईला कलर खूप छान येईल। मिठाईच्या दुकानामध्ये जशी बर्फी मिळते ना तशीच ही बर्फी तयार होते। मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आपल्याला। आणि आता मिश्रणसुद्धा आपलं इथे हे तयार झालेलं आहे। पाक तयार करतानासुद्धा आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे। आता आपलं सगळं मिश्रण छान भाजलं गेलेलं आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर इथे मी अर्धा छोटा चमचा वेलची पावडर घातलेली आहे, त्यामुळे बर्फीलासुद्धा मस्त चव येते आणि सुगंधसुद्धा खूप छान येतो। आता सगळं मिक्स करून आपल्याला हे जे पाणी आपण तयार केलेलं आहे ते याच्यामध्ये घालायचं आहे। तर गॅस इथे बंद केलेला आहे। सगळं मिक्स करेपर्यंत आपल्याला फक्त गॅस बंद करायचा आहे आणि पुन्हा गॅस चालू करून 1 मिनटं आपल्याला पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। जास्त घट्ट करायचं नाही आहे आपल्याला। तर थोडंसं हे आपलं मिश्रण एकसारखा गोळा झाला ना की लगेचच गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथे बघू शकताय बघा, थोडंसं मिश्रण आपलं घट्ट होते बघा। रवा असल्यामुळे पाणी पटकन शोषलं जातं बघा। आणि तुम्ही बघू शकताय बघा, मिश्रण बऱ्यापैकी इथं घट्ट झालेलं आहे। आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि लगेच आपण एखाद्या ट्रेमध्ये किंवा ताटामध्ये घेऊन हे मिश्रण पसरून घ्यायचं आहे। तर इथे मी बटर पेपर घातलेला आहे। बटर पेपर आपल्याला थोडंसं तूप लावायचं आहे आणि त्यानंतर हे मिश्रण आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। लगेचच असं पसरून घ्यायचं आहे बघा, अशा पद्धतीने असं पसरून घ्यायचं आहे। बटर पेपर तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही एखाद्या ताटावर जरी तुम्ही तूप लावून केलं ना तरीही चालेल। अशा पद्धतीने बघा सगळं एकसारखं असं पसरवायचं आहे। आता हे मिश्रण पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच याच्या वड्या तयार करायला घ्यायचे। तर तुमच्याकडे चांदीचा वर्क जरी असेल ना तुम्ही लावलात तरीही चालेल, किंवा बदामाचे काप लावलात ना तरीही चालतील। आता मिठाई आपली ही पूर्ण थंड झालेली आहे। हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता हे काढून घेऊया आपण
आणि त्यानंतर आपल्याच्या वड्या तयार करून घ्यायच्या आहेत. ही मिठाई अजिबातही कडक होत नाही, मस्त मऊसूत लागते. तर इथे पेपर मी काढून घेते आणि त्यानंतर आपल्याला वड्या करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही वड्या कट करून घेऊ शकता. आणि खरंच ही मिठाई ना मस्त लागते, अगदी स्वादिष्ट मिठाई तयार होते. ज्यावेळेला तुम्हाला गोड खाण्याची इच्छा झाली असेल त्यावेळेला ही झटपट मिठाई तयार होते. आणि खरंच इतकी मऊसूत होते ना की तोंडात टाकताच विरघळणारी मिठाई आपली इथे तयार होते. तुम्हाला एक पीस मी घेऊन दाखवते बघा, किती छान झाली आहे बघा. आणि खाण्यासाठी सुद्धा तितका टेस्टीसुद्धा तयार होते. कमी वेळेत कमी खर्चामध्ये ही मिठाई तयार होते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.